थोडा त्याचा रंग किंचित लालसर होईल असं आपण परतून काढायचा आहे तो. एक चमचा आपण बटर घातलंय. एक तमालपत्राचं पान घालूया. अर्धा चमचा जिरा आहे. या 2 आपण मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात. ही आहे आलं लसणाची पेस्ट 2 चमचे आहे. छान परतून झाली की आपण त्याच्यावर हा बारीक चिरलेला कांदा घालतोय. कांदा छान मऊ झाला की आपण सगळ्यात प्रथम टोमॅटो प्युरी घालूया, कारण शिजून झालेला आहे. आता आपण याच्यात मसाले घालायला चालू करूया. ही आहे 2 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर. तिखट नसते पण रंगासाठी खूप छान आहे. हा आहे 2 चमचे किचन किंग मसाला. नसेल तर आपल्या घरातला मसाला वापरला तरी चालेल. अर्धा चमचा हळद आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतला आपण. ही आहे धणा जिरा पावडर अर्धा चमचा. सगळे मसाले व्यवस्थित परतून झाले की शेवटी सगळे मसाले वगैरे परतून झाले की आपण काजूची पेस्ट टाकूया याच्यात. म्हणजे भाजीला एक रिचपणा पण येतो, मस्त रिचनेस. आणि आपण एक छोटा 1.5 चमचा मीठ घालतोय. आणि ही आहे कसुरी मेथी. आणि ही भाजी पातळ करायची नसते खूप पाणी घालून, असाच मसाला लागला पाहिजे छान. हे सर्व झाल्यानंतर शेवटी आता आपण हे कांदा आणि पनीर आहे ते आपण ह्याच्यात टाकून आता फक्त परतून काढायची आहे. खूप सुंदर दिसते ना, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. घरात पण असं मस्त एकदम टेम्पटिंग दिसते आहे, चटपटीत अशी. घरच्या घरी आपण हॉटेलसारखं बनवून खाऊ शकतो.